ती खाली आईने काठी उगारली. भगवान सांग कुठं काठी खाल्ली माती मी आई. हे पोरं काहीतरी तुझ्याकडे सांगतात आणि खोटं सांगतात. हे असं झालं होतं म्हणे. बळीराम दादा मोठा भाऊ आणि त्यांची गँग होती. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या असं होते बरं का. देवाचे असे 5 स्टार मोठे मोठे दोस्त नव्हते. पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या असं. म्हणजे जे भगवान डोंगरेजी महाराज सांगतात, पागल पर दया करो, छोटा बच्चा पे दया करो. हो, दया करायचीच आहे ना. पागल माणसावर दया करायची आणि छोट्या बच्चा हे देव असतात. पागल माणसाला काय कळतं. तुम्ही असे 50,000चं बंडल का देत नाही, ती फेकून दिल ते. ही देवाचे अंश असतात बरं का. म्हणून यशोदा माताने बाळाला दटवलं आणि बलराम दादा त्या सर्व मित्रांनी आईकडे चुगली केली होती. आई दटवलं ना कृष्णाला. देव म्हणे अगं हे खोटं बोलतात हे पोरं. आई गाई मी नाही खादली माती. आई गाई मी नाही खादली माती. आई गाई नाही खाल्ल्या माते. आई गाई नाही खाल्ल्या माते. बळीराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो, खोट बोलितो. बळीराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो, खोट बोलितो. आई गाई मी नाही खादली माती. आई गाई मी नाही खादली माती. आई गाई नाही खाल्ल्या माते. आई गाई नाही खाल्ल्या माते. असं देवाने आईला सांगितलं. मी माती खाल्ली नाही, मला मारू नको. मग आई मुलाला मारते, पण तिचं कोमल मारणं असतं बरं का. हो, मुलाला काही लागत नाही. बाप मारतो ना, बाप रट्टा देतो. म्हणून पोरांना बाप आवडत नाही बरं का जास्त. आई आवडते. आई काय करते, तो काही गुन्हा करू द्या झाकते ना, म्हणून त्याला आई आवडते. जर पोराने गुन्हा केला बापाला आवडत नाही. बाप म्हणतो तू गुन्हा केला ना तुला शिक्षाच करतो, म्हणून पोरांना बाप कमी आवडतो. पण इथं एक असं आहे, तो गुन्हा करता 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 मोठा गुन्हा करायला लागून जातो आणि बापाला मग आई सांगते जाऊ द्या ना, वतशी चालतशी. मग एक दिवस तो डाकू बनून जातो आणि आई त्याची शत्रू बनते बरं का. मग जर आईने वेळीच नाही शिक्षा केली मुलाला, आई शत्रू बनून जातो. असो तर असं यशोदा मैयाने भगवंताला दटवलं. मी अशी नवलच आहेत, देवाची अनेक नवल आहेत. म्हणजे एवढा मोठा देव, ही पृथ्वी आहे ना, या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत यांना सर्वांना जीव घालतो, मग देव जेवतो बरं का. रोजचा नियम आहे देवाचा असा. पृथ्वीला जीव घालायचं, मग स्वतः जेवायचं. तोपर्यंत देव जेवत नाही. आपला नियम कसा असतो, 11 वाजेच्या आत आपण जेवण केलं पाहिजे बरं का. जर आपण जेवणाचा आपण विचार केला, देव भूक राहतो बरं का. तुम्ही कसे राहा, जर जेवण केलं नाही ना तो जेवत नाही. माझ्या भक्तांनी आधी जेवण करावं, मग देव जेवतो. म्हणून प्रत्येकाने नियम करावा, 100 कामं सोडून जेवण करून घ्यावं, 1000 कामं सोडून नामस्मरण करावं. हो, 1000 कामं सोडून आंघोळ करावी आणि कोटीम त्यक्त्वा हरिम भजत, कोटी कामं सोडून भजन करावं. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. हा भगवान सर्वांना जीव घालून मग जेवतो. आणि ते पहा किती नवल आहे. एवढा भगवान अशा पद्धतीने वागतो. पण यशोदा माता म्हणते, तुकोबाराय म्हणतात, त्याला यशोदा जेवण घालते. पृथ्वी जाने तृप्त केली. पृथ्वी जाने तृप्त केली. पृथ्वी जाने तृप्त केली.
भोजन घाली नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे यशोदा भोजन घाली काशी यशोदा भोजन घाली नवल केवळे केवळे नवल केवळे जो पृथ्वीला जीव घालतो त्याला यशोदा मैया जेवण देते. हो, आणि हे नवलच आहे. मग एवढा मोठा भगवान कशाने आकळत नाही बरं का. देव कशाने आकळतो? भाव बळे आकळे. भाव बळे आकळे रविना कळे भाव बळे आकळे भाव बळ्या कळे रविना करतळ्यावळे तैसारी करतळ्यावळे तैसारी करतळ्यावळे तैसारी. भावाने देव आकळला जातो. हो, पैशाने नाही, सोन्याने नाही, धन द्रव्याने तो आकळला जात नाही. मी सांगितलं ना, तो जितका श्रीमंत आहे. आपण येतो ना मंदिरात, आपण देवाला पैसे टाकतो. पैसे टाकण्याचं शास्त्र आहे बरं का. तुम्ही 10 पैसे का टाकत नाही, 1 रुपया का टाकत नाही आता, पण टाकावं असं नियम आहे बरं का. मोकळ्या हाताने जाऊ नये. मग ते पैसे कशा करता देतो आपण? इथं या देवाला फुलं, पूजा, आरती काही करावं लागतं ना. सेवा. हो, त्या सेवेसाठी ते पैसे कामात येतात. देव काही इथला गरीब नाही. तुम्हाला सर्व देव देतो, तुम्ही काय देवाला देणार? तर असं शास्त्र आहे. तर भगवान भावाने आकळला जातो. मग त्या गवळणींचा असा भाव होता. भक्तीचे आचार्य आहेत बरं का गवळणी. हो, त्यांच्या स्त्री जातीमध्ये गवळणींनी अशी भक्ती केली, एवढा मोठा परमात्मा वश केला बरं का. हो, तो कशाने वश होत नाही आपलं प्रमाण होऊन गेलं. तर गवळणींची अशी भक्ती होती. आणि त्यातल्या त्यात राधा भक्त होती बरं का. देवाची पत्नी नव्हती. तिच्या पतीचं नाव अनया गवळी होतं. आणि ती देवाची अशी भक्ती करायची राधा, नका विचारू. मग राधा जो भक्ती करायची तर राधेचं भजन देव करायचं. सामान्य कोणी सांगितलं महाराजांनी, साधू कशाला म्हणतात? साधू देवाचं भजन करतो. आणि संत कशाला म्हणतात? देव संतांचं भजन करतो. हो, सांगू का प्रसंग थोडा? पंढरपुरात प्रल्हाद बडवे म्हणून नावाचा बडवे होऊन गेले. अधिकारी पुरुष होते. तर प्रल्हाद बडवे पहाटे काकडीला जायची मंदिरात आणि रोज काकडा करायची. एक दिवशी काय झालं, प्रल्हाद महाराज गेले. मंदिरात भजन चालू होतं 4 वाजता. असं झरोक्यामधून प्रल्हाद महाराजांनी पाहिलं, भजन कोण करतोय बा? दारं बंद आहे, छरो बंद आहे. मी आल्याशिवाय दार उघडत नाही. आणि भजन कोण करतंय मध्ये? असं झरोक्यातून पाहिलं, देव नाचून नाचून भजन करत होता बरं का. आणि भजन काय होतं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा हा भजनाचा प्रघात तेव्हापासून चालू झाला बरं का. प्रल्हाद महाराजांनी ते जगाला सांगितलं, देव भजन करतो. आधी भजन होतं ना, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम भजन नव्हतं. पण प्रल्हाद महाराजांनी ही प्रथा सुरू केली का? देव नाचून नाचून भजन करत होते. हे भजन देवाने सुरू केलं आणि ते प्रघात सुरू झाला, ज्ञानोबा तुकाराम. मी काय सांगत होतो? संतांचं भजन देव करतो. मग असं राधाईचं भजन भगवान करत होते बरं का.
झोपेतही राधा, कुठेही राधा. आणि ती तिकडे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे भजन राधा करत होती. आणि भगवान राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे. झोपेत पण राधे राधे करायचा. ते पत्न्या म्हणायचं याला काय झालं का झोपेत ही कोण राधा आहे म्हणे. राधा राधाच करतो. हो असं भक्ताचं देवाला वेळ लागतं बरं का. मग त्या गवळणींनी अशी भक्ती केली. हो प्रेम भक्ती म्हणतात त्याला. आणि त्या प्रेम भक्तीच्या प्रेमामुळे तो इतका हलका झाला, इतका हलका झाला. विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक विश्वव्यापक कमलापती. त्यासी गौरणी कडिये घेसी त्यासी गौरणी कडिये घेसे त्यासी गौरण कडिये घेसे. नवल केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे. त्यासी गवळण कडिये घेसे त्यासी गवळण कडिये घेसे त्यासी गवळण कडिये घेसे. नवल केवळे केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती. भक्तीमुळे तो हलका होतो बरं का. एवढा वजनदार भगवान गवळीने त्याला खेळवतात. आणि असं त्याचं लीला आहे, नवल आहे. हो ते नवल शेवटच्या चरणात तुका मने नटधारे तुका मने नटधारे तुका मने नटधारे तुका मने नटधारे. भोग भोगले ब्रह्मचारे भोग भोगले ब्रह्मचारी भोग भोगले ब्रह्मचारी भोग भोगले ब्रह्मचारी. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे
म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. देवाला कुठलाच दोष लागत नाही बरं का. आणि देव जराशा वाम मार्गाने गेला तर त्याला कोण देव म्हणेल का. एका वेळेचा प्रसंग आहे. यमुनेच्या तीरावर दुर्वास मुनी राहत होते. मग काही गवळणींचा नियम होता दुर्वासाला भोजन पोचवण्याचा. मग एक वेळेस असे यमुनेला मोठा बहार आली, मोठा पूर आला. आणि मग जायचं कसं बा, त्यांचा नियम होता दुर्वास ऋषीला भोजन घेऊन जाण्याचा. मग भगवान कृष्णाला विचारलं, देवा अरे यमुनीला एवढा मोठा पूर आला, आमचा नियम आहे दुर्वासाला जेवण घालायचं. देवाने सांगितलं, ते यमुने मातेला सांगा जा, जर आमचा श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुने मायाने वाट द्यायची आम्हाला. गेल्या गवळणी यमुने मातेला नमस्कार केला आणि सांगितलं, मैया हमारा भगवान ब्रह्मचारी है, ऐसा सत्य है, तो हमको वाट दीजिए. डोंगरे महाराज हिंदीमध्ये सांगता. हो यमुना माता दुभंगली बर का. हो हा पुरावा आहे. तो भोगणारा नव्हता, ब्रह्मचारी होता. यमुने मात्याने असं वाट देऊन दिली. आणि तिकडे गेल्या दुर्वासाला जेवण घातलं. आणि पुन्हा यमुना माता वाहायला लागली ना. मग आता कसं जायचं बुवा. मग दुर्वासाला विनंती केली, महर्षी आम्ही तिकून आल्यावर यमुना मातेला असं सांगितलं, जर आमचा देव ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे. आता आम्ही कसं जायचं. पुन्हा दुर्वासाने सांगितलं, जा म्हणे असं सांगा. दुर्वासाला 60 खंडिया अन्न लागत होतं बरं का. खंडिया म्हणजे समजतं का. 60,000 खंडिया. 60 खंडिया नाही, 60 सहस्र खंडिया अन्न दुर्वासा भोजन. काय पुढं, सत्वजातील घेऊन कृष्णा धावरे. हो अशी मोठी गवळण आहे. तर 60,000 खंडिया अन्न दुर्वासाला लागत होतं. आणि ते थोडेसे गवळणीच्या आहारावरती जगत होती. मग सांगितलं दुर्वासाने, जा एवढं 60,000 खंडिया अन्न खाऊन जर दुर्वाशी निराहारी असेल तर यमुना माया वाट देईल असं सांगा म्हणे. तसं गवळणीने सांगितलं बरं का. जर दुर्वास ऋषी 60,000 सहस्र खंडिया अन्न खाऊन जर कधी निराहारी असेल तर यमुना मैयाने वाट द्यावी. वाट दिली बरं का यमुना. असं होतं, तू निराहारी नाहो ब्रह्मचारी. हो असंच आहे बघा. देवाचं कोडं आहे ते. हे असं कोडं आणि कोडे हे देवाचे. आपला वेळ संपला आहे आता, 11 वाजले. पण आपलं 11:30ला सुरू झालं आहे बरं का. 9:30. हां 9:30ला सुरू झालं तर 11:30ला सुटेल. राहिला जो अर्धा तास. सांगण्यातनं प्रयत्न करू. त्याला विचारून घेतो, तुम्ही 11ला सोडून द्या म्हणे. तू 9ला सुरू करशील का. मग 11ला सोडून दे तू. 9:30ला सुरू झालं ना. असो आज. आणि असा तो ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. असा या अभंगाचा भावार्थ आहे हा. आणि हा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. योग्यच असेल असं नाही. पाहुणी मंडळी आहे, गावातील मंडळी, महिला मंडळी. तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला पटेल किंवा न पटो, पण सेवा करण्याचा योग आला. 7 दिवस 7 महाराज बोलवले. 8वा दिवस मी कीर्तनाला उभं राहिलो. मी काही रोज कीर्तन करणारा महाराज नाही. एखादा वकावला ती जास्त कवळमोळ. हो कीर्तन व्यवसाय होऊन गेला म्हणून जपून वागायचं आहे बा. जो कीर्तनाचा धंदा करतो ना, हो तुकोबारांनी त्यांना शिव्या घातल्या, त्यांनाही माहिती आहे, पण ते सर्व विसरून गेले. हो
कथा करून या द्रव्यजी घेती तया अधोगती नरकवास. पुढे ती शिव्या दिल्या आहेत बरं का, त्याचा सांगण्याचा माझा अधिकार नाही, माझं पाठ आहे पण सांगत नाही, जाऊ द्या. हो असो, त्या अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला तोडका मोडका. आणि आपला 11 वाजले आहेत आणि 11 वाजले म्हणून आता विठोबा रुक्माईचं भजन करू. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई असं देवाचं चरित्र आहे. कृष्णचरित्र तुम्हाला अजून 2 तास जरी सांगितलं ना तुम्हाला गोडच वाटेल बरं का. दिवसभर का सांगता. कृष्ण म्हणजे आकर्षित करतो, त्याला कृष्ण म्हणतात. त्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये हेच सांगतात महाराज, दरवर्षी सांगतात. अभंग फक्त बदल राहतो, पण कृष्णचरित्र इतकं आकर्षित आहे, इतकं आकर्षित आहे, माणूस खूप प्रेमाने हो प्रफुल्लित होतो. असो त्या गवळणींनी असं तप केलं, अशी साधना केली. हो एका गवळणीत म्हणतात, बरोबर आहे, याची लागी ओ केले अनुष, याची लागी ओ तेजी येले भोग, याची लागे ओ केले नाना याग, याची लागे केले नाना याग, याची लागे ओ अष्टांग योग, याची लागे अष्टांग
जन्मांतरे केले सुंदरा जन्म जन्मांतरे केले सुंदरा याची लागी विषयांचा जन्म जन्मांतरे केले जन्म जन्मांतरे केले गवळणी म्हणतात याची लागी ओ तेजी येले भोग याची लागी ओ केले नाना याग याची लागे ओ अष्टांगादी हो याची लागी ओ विषयांचा त्याग ओ जन्मो जन्मांतरे केली ही सूचना गवळणी म्हणतात याच्याकरता आम्ही सर्वस्व आईलं भोगांचा त्याग केला हो अनुष्ठान यागाचा त्याग केला विषयाचा त्याग केला याच्याकरताच केलं बरं का अशी गवळणींची भक्ती होती आणि ती गवळणची भक्ती त्यांच्या आयुष्यात हो देव प्राप्त झाला अनेक कथा आहेत त्याच्यातली एक सांगतो आणि शेवेळा पूर्ण वेळा देतो मग भगवान कृष्ण खेळ खेळायला लागले आणि मोठा झाला तर भगवंताला गाई चारायला पाठवलं आईवडिलांनी पूर्वीची शाळा गाई चारणेच होते आणि गाई म्हणजे गायींची श्रीमंती होती बरं का त्या काळात ज्याच्या नंदराजाकडे 9 लाख गाई होत्या बरं का हो अशा 2-4 नाही जर्सी पण नाही देशी गाई 9 लाख होत्या म्हणून त्यांना नंद म्हणत होते नंद महानंद उपनंद अशी ती संख्या आहे ज्याच्याकडे जास्त गाई त्याला तशी पदवी असो मग भगवंत सवंगड्यांबरोबर एक वेळी चेंडू फळी खेळत होते चेंडू फळी तो भगवंताचा खेळ आहे बरं का आता त्या खेळाला फार महत्त्व आलं 1 करोड रुपयाचा खेळ आहे आता तो आता तेव्हा आनंदासाठी खेळ खेळत होते पोरं हो आपण पण खेळलोय इटी दांडू चेंडू लगोरी खेळ मांडियेला यमुनेची तिरी पण तो खेळ आनंदाकरता होता आणि आता पैशा करता आहे बरं का हो काय पैसे लागतात त्या खेळासाठी अब्जाधीश होतात खेळाडू तो देवाचाच खेळ आहे बरं का त्याच्यामुळे त्याला महत्त्व आहे असो मग भगवान असं चेंडू खेळायला यमुनेच्या तीरावर गेले मग ती सोंगवडी होतेच ना पेंद्या सुदाम्या वाकड्या बोकड्या मग कोणी चेंडू हाणायचा कोणी बॅट हाणायचं बॅट होती देवाकडे मारला पेंद्याने चेंडू असा चेंडू मारला आणि जो देवाने बॅट मारली असा चेंडू पाठवला आकाशात हो काही चौकान शक्का ते नाही बरं का त्याच्या पलीकडे गेला चेंडू असा गेला यमुनेच्या तीरावर डोह होता डोह आणि त्या डोहात कालिया नागाचं प्रस्थान होतं तिथं तो राहत होता मग देवाला हे करून घ्यायचं होतं तो चेंडू वरती गेला आणि तिथं कळंबाचं झाड होतं त्या कळंबाच्या झाडीची पांढी बरोबर त्या डोहावर होती तो चेंडू त्या झाडावर अटकला मग चेंडू तर पाहिजे खेळायला मग सर्व सवंगड्याने सांगितलं कृष्णा त्या डोहाचं इतकं बेकार काम आहे म्हणे जर पक्षी जरी असा गेला ना डोहावरून मरून पडतो म्हणे तिथं इतकं विषारी पाणी झालं म्हणे ते आणि तिथं आता जाऊ नको म्हणे भगवान म्हणे नाही चेंडू तर आणावं लागेल आपला खेळ बंद होईल मग गेला चेंडू काढायला त्या कळंबाच्या झाडावर एखादं झाड कसं लांबून जातं पुढे खाली डो होता आणि त्या झाडाची फांदी अशी होती तो अटकलेला होता चेंडू त्याने दिलं ते हालून फाटा झाड हलवलं चेंडू खाली पडला मग चेंडू त्याच्यामध्ये हवा असते बुडत नसतो बरं का तरंगतो देवाने फेकलेला तो खालीच गेला चेंडू मग गोपाळांना सांगितलं अरे चेंडू बुडाला म्हणे आता काय करायचं गोपाळ म्हणे तू इकडं निघून ये दुसरीकडे चेंडू मिळून जातील आपल्याला पण तिथं आता थांबू नको
भगवान म्हणे नाही, चेंडू आणावाच लागेल, आपला खेळ बंद होईल. घातली उडी यमुनेच्या डोहात. उडी घातली, तो कालिया पाताळात राहत होता. कालिया झोपलेला होता. भगवान गेले, गोंडस मुलासं, त्याच्या पत्न्या होत्या, नागपत्न्या. त्यांनी पाहिलं, अरे बापरे, हा कोण बालक आहे, इथं कसं काय आला? सर्व बाया त्या नागपत्न्या भयभीत झाल्या. जर आपला पती उठला तर याला खाऊन जाईल, दंश करेल, हा मरून जाईल. आणि त्याचं इतकं प्रखर तेज होतं पाताळात सुद्धा. त्या पत्न्यांचे डोळे दिपायला लागले. ते एकमेकाला म्हणायला लागल्या, अशी कशी आई असेल म्हणे, कसं काही विसरली याला, याची आई, हा असा कसा आईपासून बाजूला झाला. आणि आज मग त्यांनी वात्सल्य भाव निर्माण केला बरं का भगवान कृष्णाशी. अरे कृष्णा, त्यांना माहीत नव्हतं कृष्ण होता असे. अरे बाळका, तू आलास कसा इथं? आणि माझा चेंडू इथं आला. कुठं आहे तुझा चेंडू? तुमचा पती झोपलेला आहे, तिथं माझा चेंडू पडला आहे म्हणे. अरे त्याच्याकडे जाऊ नको म्हणे, तू तुला खाऊन टाकेल म्हणे. नाही नाही, माझा चेंडू पाहिजे. तू असं कर म्हणे, इथून निघून जाय आता, तो जो जागा झाला तुला खाऊन जाईल, तू निघ म्हणे इथून, माझा चेंडू पाहिजे म्हणे. यांचं भाषण ऐकता ऐकता तो जागा झाला. कालिया, कोण बोलतं म्हणे, लागला ना फोम फोम करायला. मग त्याचं तेज पाहून कालियाला विशेष वाटलं, काय असं कधीच पाहिलं नाही, आणि विशेष तेज. मग कालिया फणा करून असा धावला. याने अशी मूठ वळवून दिली, ती मूठला त्याने फणा मारला, तो रक्तभंबाळ झाला. याच्या मुठीला काहीच झालं नाही. कालियाला वाटलं हा कोणतरी विशेष आहे बरं का म्हणे, याच्याशी आता युद्ध करावं लागेल म्हणे. मग त्याचे नागकुळ होते, प्रत्येकाची भाऊबंदकी असतेच ना. ते भाऊबंदकीला पाचारण केलं. सर नागलोक एकत्र झाले आणि भगवान कृष्णावर धावले ते दंश करायला. भगवंत 8 वर्षाचा एकटा आणि सर्व ती मिलिटरी. मग देवाने गरुडाचं ध्यान केलं. गरुडा धाव म्हणे आता. गरुडाचं ध्यान काय केलं, त्याला सर्व होता येतं, पण प्रत्येकाला महत्त्व देऊन टाकतो. गरुडाला बोलून घेतलं. मग गरुडाचं खाद्य आहे बरं का, सर्प जात आहे ना, गरुड खातो. मग काही साप खाऊन टाकली, काही मारून टाकली. घाबरला मग कालिया, आता काही खरं नाही बुवा. मग देव त्याच्या फणावर चढला, नृत्य करू लागला भगवान. हो, असं नृत्य केलं, घायाळ झाला तो. मग त्या पत्न्यांना वाटलं आता आमचा मालक मारून टाकील बुवा हा पोरगा. आणि कोण आहेस तू? तू आता आम्हाला आमच्या कुंकुवाला जीवदान दे म्हणे. आम्ही तुला वात्सल्य भावाने बाळ म्हटलं ना म्हणे, तू आता आमच्या पतीला जीवदान दे. त्याला पाझर फुटला बरं का देवाला. देव असा कृपाळूच आहे, ज्याने कोमल अंतःकरणाकडे तो देवाकडे गेला ना, त्याचं सर्व गुन्हे माफ करून घेतो. हो, त्याला पूज्य करून टाकतो. कोणाला शंका असेल मी एवढं पाप केलं, मला माफ करेल का? माफ करतो बरं का तो. बोलल्या कोळ्यातलं काही तुम्ही पाप केलंच नसेल. मी ते म्हणे एखादाही माणूस कोणी मारला नाही, पण त्याने कितले मारले, त्याला माफ केलं देवाने. असा देव कृपाळू आहे. मग त्या कालियाला सांगितलं, चाल निघ आता इथून. त्याच्या फणावर उभा राहिला आणि त्या डोहातून वरती आला कालिया. मग इकडे बातमी पसरली, पोरांनी गावात सांगून दिलं, कृष्ण यमुनेच्या डोह्यात बुडाला. हय गोकुळात हाकार. यशोदेला तर एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं. मग सर्व लोक डोहाजवळ आले आणि म्हणायला लागले, कुठं बुडाला, कसा बुडाला. काही चिकित्सक लोक असतात ना, ते असं काहीतरी काढतात. गोपाळांनी सांगितलं, असा चेंडू अटकला, असा पडला आणि तू चेंडू घ्यायला गेला. तोपर्यंत भगवंत कालियाच्या फणावर उभा राहून आला वरती आणि कालियाला सांगितलं, आजपर्यंत या डोहामध्ये गायींनी पाणी पिलं, गायी मेल्या, गोपाळ तर येतच नाही, जनावरं मरतात, तू
तू आता निघून जा. कालियाला मारलं नाही बरं का देवाने, मारावं लागतच नाही, पण प्रसंग असतो तो एखादा. तुका म्हणे विंचू सर्पनारायण वंदावी वंदावी दुरून शिव नये, असं तो कुपरायचं प्रमाण आहे. काही नाही, नमस्कार करून निघून जातो तो. आणि डोंगरे महाराज सांगतात, निरापराध को सर्प डसता नाही बोले. हो, पूर्वजन्माचा ज्याने अपराध केला आहे ना त्यालाच तो चावतो. नसा पाय का पडून जाय ना बरं तरी चावत नाही, तो निघून जातो. म्हणून वंदावे दुरून शिव नये. असो, कालियाला मारलं नाही बरं का. कालियाला सांगितलं तू आता समुद्रात निघून जा आणि यमुनेचा हा डोह लोकांना पाणी पिण्यासाठी, पाणी वापरण्यासाठी आम्ही खुला करतो. असो देवाने ही कथा कालिया नागाची आणि भगवंताची कथा काल्याच्या कीर्तनात सांगण्याचा प्रयत्न काही महाराज करतात, काही नाही करतात. पण आजचा विषय आहे, देवाने काला केला, गोपाळ मिळून केला बरं का. मग गोपाळ सर्व एकत्र केले आणि सांगितलं, गाई चारत होते. देवाने सांगितलं, हे म्हणे ज्याच्या त्याच्या शिदोऱ्या आणा म्हणे आता. आणि शिदोऱ्या पूर्वी एकत्र करायचे बरं का शिदोऱ्या. मग ते शिदोऱ्या एकत्र करून मग कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाची मिरची भाकरी, कोणाची कांदा भाकरी सर्व एकत्र करून आणि मग तो काय होतो, काला होतो. मग देवाने सांगितलं, शिदोऱ्या कशा आहेत तुमच्या म्हणे, कोणाची शिळ्या भाकरी, कोणाचं काय. मग देवाने सांग असं नाही चालणार म्हणे, माझी आहे तैसे पाये माझी आईशी तैसे पाय, नाहीतरी घरा जाय. माझी जशी लोणी आणि काय शिदोऱ्या हे असं आण, नाही तर ढळा म्हणे इथून. मग ते प्रमाण दिलं त्यांनी. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी वाया वेगळे, तुमच्या सगळे आम्हाला कोणी नाही. आणि मग देवाने ज्याने अशी लिंता पत्करली की मग देव जवळ घेतो. मग सर्व गोपाळांना एकत्र केलं आणि सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला, मग तो काला देवाने यमुनेच्या तीरावर केला. आपला विषय होऊनच गेला. मग तो काला यमुनेच्या तीरावर केला आणि असा काला करण्याचा प्रघात असा आहे, 7 दिवस कार्यक्रम झाला का ते काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायात 7 दिवसानंतर शेवटच्या 8व्या दिवशी काला होतो. आणि तो काला भगवंताने सर्व गोपाळ अशी चौबाजूने बसवले आणि भगवानाचा मध्यस्थी राहिला. आणि मग सर्वांना काला करण्याचा सर्वांना अधिकार आहे ना, असं म्हणून देवाने तो श्लोक, मला काही येत नाही आता, माझा पाठ नाही, तुमचा असेल तर पाठ म्हणा. हाय का बिभृत वेणू जठर पटले, मला काही पाठ नाही. असो, मग असा काला भगवंताने गोपाळांना एकत्र बसून केला आणि तो काला सर्वांना वाटला. आज आपल्याला तसा काला करायचा आहे आणि त्या काल्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. आपण आज इथं हजर झालात ना, सर्वांना जेवणाची व्यवस्था आहे, काला वाटण्याची व्यवस्था आहे आणि काही कार्यक्रम आहेत, किरकोळ 2-3 कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रम सांगतो. आजचं जी सेवा आहे, पवार परिवार, चिंधादादा, आमचे आजोबा लागायची चिंधादादा यांच्या स्मरणार्थ त्यांचा परिवार सर्व
ते 5 भाऊ आहेत आणि 5 भाऊंची किती मुलं आहेत रे तुम्ही? 9-10 मुलं आहेत. हो, ते पोरांनी केलं बरं का. आता ते म्हातारे झाले सर्व, पण ते पोरांनी तो कार्यक्रम घडून आणला आणि त्या सर्वांचा आज शेवटचा काल्याचा जो खर्च आहे अन्नदानाचा काय असल, महाराज फुगट ना शेवट असले, महाराजने काही पैसा देऊन कमी. तर असा काला. आणि मग आता आम्ही एक नियोजन काढलं या वर्षापासूनच मंडळामध्ये ज्येष्ठ वारकरी यांचा सन्मान करत. एक ज्येष्ठ वारकरी जो वयाने ज्येष्ठ आहे, अनुभवाने श्रेष्ठ आहे, परमार्थाने श्रेष्ठ आहे आणि या संप्रदायावर निष्ठा आहे, अशा वारकऱ्याचा सत्कार करायचा तो एक कार्यक्रम आहे. आणि पुढच्या वर्षाचं नारळ अन्नदानाचं तो एक नियोजन आहे कार्यक्रमाचं. मग आता आपण काला करून घेऊ आणि मग ते सर्व आपण नियोजन करू. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली